तर नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की समई आसन कसं बनवायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, कसं होतं आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत आणि कसं होतं आपण हळदी कुंकूला बऱ्याच ताईंना बोलवतो, मग बऱ्याच ताईंचं लक्ष असतं की डेकोरेशन कसं केलेलं आहे, त्यांनी काय काय ठेवलेलं आहे आणि ते ताई दुसऱ्या ताईंचं बघून आपल्या घरामध्ये डेकोरेशन करतात। त्यामुळे आपलं डेकोरेशन खूप छान मस्त आणि अट्रॅक्टिव्ह असणे फार गरजेचं आहे, कारण डेकोरेशन छान असेल तर आपल्या डोळ्याला प्रसन्न वाटतं, आपल्याला विचार छान येतात, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते। आणि त्यासाठी मी समई आसन तुम्हाला आज कसं बनवायचं दाखवणार आहे। समई आसन बनवणे फार गरजेचं आहे मैत्रिणींनो। ज्यावेळेस आपण समई प्रज्वलित करतो किंवा समई लावतो त्यावेळेस अग्निदेव त्याच्यामध्ये अग्निदेव तिथे येतो आणि त्यामुळे अग्निदेवाचं समई आसन बनवणे फार गरजेचं आहे। अग्निदेव प्रज्वलित झाल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येतात, घरातील पूर्णपणे जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते जातात आणि इडापिडा जळून जाते। त्यासाठी समई आसन असणे फार गरजेचं आहे आणि ते समई आसन 5 मिनिटात कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, चला करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत की समई आसन कसं शिवायचं। तर बघू शकता मैत्रिणींनो, आता गौरी गणपतीचे दिवस तर जवळ आलेले आहेत आणि आपल्या घरामध्ये हळदी कुंकूसाठी आपण इतर ताईंना बोलवतो, मग त्यांचं लक्ष इकडं तिकडं सगळीकडे जात असतं। आपल्याला तर माहिती आहे की कोणीही ताई आपल्या घरात आली की इकडे तिकडे बघत असते की जेणेकरून ह्यांची गौरी गणपती कशी आहे आणि काय काय डेकोरेशन केलं ते बघून त्यांच्याही घरात करतात। त्यासाठी मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये डेकोरेशन किंवा समई आसन छान आणि सुंदर असणे, अट्रॅक्टिव्ह असणे फार गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही नवीनच कापडाचा वापर करा, कारण हा आपण देवासाठी यूज करणार आहोत। तर इथे मी नवीनच कापड घेतलेलं आहे। अशा पद्धतीने एक डिशच्या साहाय्याने आपल्याला समई आसन बनवायचं आहे। खूप सुंदर आणि साधं सरळ समई आसन आहे, फार वेळ लागत नाही। बघू शकता मी तुम्हाला आता किती कमी वेळेमध्ये करून दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये समई आसन बनवू शकता, कारण आता कसं आहे दिवाळी, गणपती, गौरी हे सण आलेलेच आहेत। आपल्या घरामध्ये नवरात्रण्याच्या वेळेस सुद्धा समई लावावी लागते, त्यासाठी समई आसन असणे फार गरजेचं आहे। आपल्याला 3 पदर कट करून घ्यायचे आहेत, एक वरचा आपला जो मेन फॅब्रिक आहे ते आणि दुसरं जे अस्तर आहे ते। आता उलटा आपल्याला शिवून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप। बघा मी सगळं काही तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे, तुम्हाला लगेच जमू शकेल, आता अवघड असं काहीच नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला 3 फ्लेअर घ्यायचे आहेत। बाजारातून काहीच विकत आणायचं नाही, कारण उगाच खर्च कशाला करायचा, आपल्या घरात सगळं साहित्य असल्यावर काहीच आणायची गरज नाही। काही काही जण फॅब्रिकमध्ये लावायला आणतात, पण काहीच गरज नाही। जर आपण 3 पदर घातले तर जाड होतच मैत्रिणींनो, त्यामुळे बाजारातून काय आणायचं गरजच नाही। अशा पद्धतीने बघा 3 पदर घातलेले आहेत। आपल्याला आता उलटं करून घ्यायचे, थोडीशी जागा सवच करण्यासाठी ठेवायची आहे आणि आता आपल्याला स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपल्याला टोक काढायचे की जेणेकरून आपलं फिनिशिंग गोल सुंदर व्यवस्थित सुंदर दिसावं। तर बघू शकता आता गोल किती छान दिसत आहे आपलं समई आसन। आता पुढं मी काय करायचं तेही सांगते मैत्रिणींनो, तर स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका। अशा पद्धतीने आता काय करायचं, गोल समई आसन मी सगळं तयार करून घेतलेलं आहे। आता हे काठ आहेत, काठ ही नवीनच आहेत, मी काय वापरत नव्हते, बाजारातून आणलं होते कशा तरी कामासाठी, पण ते काय वापरले नाही, तर म्हटलं आता चला समई आसनसाठी याचा वापर करूया। अशा पद्धतीने जी लेस आहे अशा पद्धतीची लेस सुद्धा बाजारात मिळू शकते मैत्रिणींनो, काटांची लेस मागितली तर मिळू शकते, ती काही लई महाग नसती। आपल्याला 1 मीटर लेस साधारणतः खूप कमी किमतीला मिळू शकते, म्हणजे आपण घेईल तसं आहे। अशा पद्धतीने बघा ही काटांची लेस आहे आणि आता मी याला चुने पाडून घेत आहे। जेवढं आपल्याला चुन्या हवं आहे तेवढं घ्यायचं आहे। आपल्याला 3.5 इंच रुंदी घ्यायची आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही 2, 2.5, 3 घेऊ शकता। आता 3.5 इंच मला आवडली म्हणून मी 3.5 इंच घेतले, कारण शिलाईमध्ये अर्धा इंच मार्जिन जातं, त्यामुळे थोडंसं जास्त घेतलेलं कधीही चांगलं। अशा पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। खूप सोपं आहे, सहज साधं होऊ शकतं। थोडंसं काट लावलं का नाही मैत्रिणी, अट्रॅक्टिव्ह समई आसन दिसतं, खूप छान दिसतं, की जेणेकरून आपले समई आसन मार्केटमधून विकत आणल्यासारखं होतं। त्यामुळे थोडंसं काटांची लेस तुम्ही लावली ना तर खूप सुंदर दिसू शकतं। अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि पुढं काय करायचं तेही सांगते। शिवल्यानंतर आपली शिलाई दिसू नये यासाठी का नाही आपल्याला थोडंसं लेस लावून घ्यायचे आहे नंतर, की जेणेकरून आपण जे शिवलेलं आहे ते आपल्याला दिसू नये, इतरांनाही दिसू नये आणि फिनिशिंग ही छान दिसावं, सुंदर दिसावं समई आसन। यासाठी मी हे खूप सुंदर असं मी तुम्हाला फिनिशिंग सहित शिवायचं कसं हे तेही सांगितलं आहे आणि झूम करून एकदम शिलाई मी तुम्हाला सांगितलेली आहे, की जेणेकरून काय काय करता येईल। काही ताईंना मशीनवरही बसलेलं नसतात, त्या ताईंना काहीच माहिती नसतं, त्यासाठी मी व्यवस्थित आणि खूप डिटेल्समध्ये सर्व काही सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुमच्या घरात कोणतीही लेस असू द्या, साधी जरी लेस असेल तरी चालू शकते, कारण का लावायची आहे, नाही लावलं तरी चालतंच, पण थोडंसं आपण शिलाई मारली ती इतरांना दिसू नये आणि फिनिशिंग छान दिसावं त्यासाठी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने छोटीशी लेस मी घेतलेली आहे ते आणि आता आपल्याला हे ते लावून घ्यायचे आहे। आणि बघा आता गौरी गणपतीच्या दिवस आलेले आहेत, त्यामुळे डेकोरेशन जर जेवढं करेल ना तेवढं आपले गौरी गणपती अट्रॅक्टिव्ह छान दिसतात आणि मनाला प्रसन्न वाटतं, डोळ्यांची
डोळ्यांनाही प्रसन्न वाटतं, सतत बघावत राहावं असं वाटतं. काहीतरी आपण डेकोरेशन नवीन काहीतरी केलं तर खूप सुंदर प्रसन्न घरामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात आणि खूप छान वाटतं, एकदम मनाला प्रसन्न वाटतं. बघा तुम्ही एकदा अनुभव घ्या. अशा पद्धतीने बघा समई आसन तुम्ही बनवू शकता. कारण काय होतं, दिवा नेहमी प्रज्वलित राहतो. अग्निदेव समईमध्ये सतत प्रज्वलित राहतो, त्यामुळे अग्निदेवांना सुद्धा समई आसन करणे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी हे समई आसन बनवलेलं आहे. तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये कापड शिल्लक असेल तर असं समई आसन नक्की बनवा. तर आता मी ह्याच्यावर समय ठेवूनही तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, खूप छान हे आपलं समय आसन झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये समय आसन बनवा. तर किती थोड्या वेळामध्ये मी करून दाखवलेलं आहे. तर बघू शकता आता मी त्याच्यावर समयही ठेवून तुम्हाला दाखवणार आहे. तर अट्रॅक्टिव्ह छान दिसत आहे. लेस लावल्यामुळे आपली शिलाईसुद्धा दिसत नाही, मार्केटमधून आपण विकत आणल्यासारखं दिसत आहे, आपण घरी शिवल्यासारखं पण वाटत नाही. थोडंसं समई आसनचं कापड वेगळं घ्या आणि जी फ्रिल लावले त्याचं कापड वेगळं घ्या, जेणेकरून अट्रॅक्टिव्ह कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळे समई आसन छान दिसते. तर अशा पद्धतीने शिलाई दिसून म्हणून लेस लावलेली आहे. आता समई थोडा ठेवून मी त्याच्यावर दाखवते. तर अशा पद्धतीने समई ठेवून दाखवलेली आहे. तुम्हाला जर समईचं खालचं तेल जर कापडाला लागत असेल असं जर वाटत असेल तर तुम्ही समईच्या खाली छोटीशी समईच्या मापाची डिश तुम्ही ठेवू शकता, की जेणेकरून तेल ही समईचं त्या कापडाला लागणार नाही आणि आपलं कापडही सुंदर आणि स्वच्छ होणार आहे. आणि जरी घाण झालं तर आपल्याला निरम्याच्या पाण्यात घातलं ना झकझक निघतं आणि खूप सुंदर आणि परत नवीन आणल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही छोटीशी डिश जरी त्याच्या खाली ठेवली तरीही तेल लागायचे सुद्धा काही टेन्शन नाही. तर अशा पद्धतीने छोटीशी डिश ही मी ठेवून तुम्हाला दाखवणार आहे, की जेणेकरून थोडंसुद्धा तेल आपल्या समईचं तेल आपल्याला समई आसनला लागू नये. बघा छोटीशी डिश मी घेतलेली आहे, समईच्या मापाचीच मी डिश बाजारातून विकत आणलेली होती. तर मी ही अशा पद्धतीने समई आसन आमच्या घरामध्ये तयार केलेलं आहे आणि तुम्हालाही तयार करून दाखवलेलं आहे. तर गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत, डेकोरेशनसाठी असं समई आसन नक्की तयार करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेअर केल्यामुळे इतर जणांनाही माहिती कळेल, तेही समई आसन घरच्या घरी शिवतील. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन